नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे बुधवारचा. तर बुधवारी हा व्हिडिओ मी शूट केला होता, पण दुसऱ्या दिवशी गुरुवार आल्यामुळे मला गुरुवारची पूजेची मांडणी, घरातलं भरपूर सगळं काम, त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला काही वेळच मिळाला नाही आणि मग तो बुधवारचा व्हिडिओ तसाच राहून गेला. तर गुरुवारचा व्हिडिओ मी काल अपलोड केला शुक्रवारी आणि बुधवारचा व्हिडिओ आज एडिट करून आज अपलोड करते. तर बुधवारी गेलो होतो सागर आणि मी वास्तुशांतीला, कारण फौजी साहेबांना ड्युटी लागली होती शिर्डीला ना, तर ते नव्हते घरी. त्याच्यामुळं मग मोठा मुलगा सागर आणि मी आम्ही दोघंच गेलो होतो. तर त्यांचं नवीन घर कसं आहे काय ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूप छान घर आहे. तर मंडळी, हे बघा, फौजी साहेब चालले ड्युटीला. गाडी लावली मध्ये हो ना, सगळ्या गाड्या लावल्यात आतमध्ये. हे बघा, सगळ्या अडचण, बाहेर जायला सुद्धा जागा नाही ठेवली. कुठं लावता तिला आता? ते लावीन, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतोय. हा का? लय जड आहे. बुलेट आहे मग ती. दादू, तोंडाला नाही बांधाय नेलं? थंडी आहे बाबू लई. हाँ जी बिल्कुल, बाय बाय. करा पोचले फोन. हा, तर फौजी साहेब गेले ड्युटीवर. ते गेल्यानंतर मी आंघोळ केली आणि म्हणलं देवपूजा करून घ्यावा. फुलं तोडायला आले तर बघा, आपल्या मोगऱ्याच्या जाळीमध्ये जर ह्यो काकडा म्हणते त्याला, कागडा, तर ह्या फुलाच्या कागडाच्या जाळीमध्ये मवळ बसले. तर फौजी साहेबांनी पाहिलं होतं ते 2-3 दिवसापूर्वी. तर ते बोलले की राहू दे, थोडंसं मोठं झालं की आपण काढू ते आणि मध होईन आपल्याला एकदम ऑर्गॅनिक. तर मोगऱ्याच्या जाळीमध्ये त्या मवळ आहे, त्याच्यामुळं मोगऱ्याची फुलं, मला कागडाची फुलं काढताच येत नाही. असं वाटतं की थोडं धक्का लागलं ते उठन चावन. त्यामुळं मी त्या जाळीला काही हातच लावत नाही. मग गलांड्याची फुलं आहेत ना, तेच तोडून घेते आणि जास्वंदीला काही सध्या फुलं नाही, तर त्याची कटिंग केल्यामुळं गलांड्याचीच भरपूर होऊन जातात फुलं. मग तर फुलं तोडून आणले मी झाडाचे सगळे, दिवाबत्ती केली आणि त्यानंतर लगेच लागले स्वयंपाकाला. तर एकीकडं मी मटकी शिजू घातली होती. दिवाबत्ती करूपर्यंत मटकी शिजली. सागरला जायचं होतं कॉलेजला ना, तर म्हणलं पटपट डब्बा बनवते त्याचा. तर पीठ पण मळलं मी आणि कोरडी मटकी करते म्हणलं. तशी पातळच करणार होते दिवसभरासाठी, पण डब्यासाठी पातळ देऊन जमत नाही ना. त्यामुळं त्यांनी मला 2 कांदे, 1 टोमॅटो कापून दिलं आणि लगेच मी कांदा टोमॅटो परतवलं. त्याच्यामध्ये घातली कोरडी मटकी आणि कोरडीच मटकी देते म्हणलं तर डब्याला, आणि बाकीची उरलेली मटकी मग मी त्याला वाटण घालून पातळ बनवते म्हणलं. तर मंडळी, संध्याकाळ झाली आणि आता आम्ही निघलो वास्तुशांतीला. तर जास्त लांब नाही, जवळच आहे. फौजी साहेब गेले ड्युटीला शिर्डीला, तर ते नाही येत आज घरी. त्यामुळं मुलगा आणि मी दोघंच चाललो वास्तुशांतीला. गाडी काढतोय तो. तुम्हाला मी त्यांचं घर दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण जास्त पाहुणे असले मग ते दाखवायला ते बरं नाही वाटत. इकडे तिकडे आपण मिरायचं नाही का. तर पाहूया नाही का. तर आमच्या घरापासून जवळच आहे, म्हणजे आमच्या घरापासून 5 मिनिटाचा रोड आहे फक्त त्यांच्या घरापर्यंत. तर हे बघा, आम्ही पोचलो त्यांच्या घरी. तर ताई बाहेरच होत्या. तर आम्ही गेलो आणि मग म्हणलं आधी दर्शन घ्यावं, म्हणजे जी वास्तुशांतीची पूजेची मांडणी केलेली आहे, होम हवन केलेलं आहे ना, तिथं आधी दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा सत्यनारायणाचा आणि मग म्हणलं बाकीचं घराचं म्हणजे होम टूर तुम्हाला द्यावं. तर कसं आहे ना, त्यांचं घर आहे, पण कसं लक्षात राहतं नाही का, त्यांच्या पण आपल्या पण आपण गेलो होतो आणि एक मेमरीज राहते यूट्यूबवरती पण नाही का. तर त्या हिशोबाने म्हणलं चला तुम्हाला त्यांचं घर पण दाखवूया. तर पुढं तुम्हाला त्यांचं घर पण दाखवते. तर हे भाऊ ताई आहेत ना, त्यांचं गाव आमच्या गावाशेजारीचे हिवरे बाजारचे येथे आणि हे भाऊ फौजी साहेबांच्या युनिटचे आहेत. म्हणजे फौजमध्ये असताना ते दोघं एकाच युनिटमध्ये होते, त्यामुळं त्यांची ओळख झालेली. आणि तसं पण गावाशेजारचेच आहेत, त्याच्यामुळं जास्त लांबचे नाही, जवळचेच आहेत ते. आणि जसं फौजी साहेब फौजमधून रिटायर होऊन पोलीसमध्ये भरती झाले ना, तसंच हे भाऊ पण रिटायर झाल्यानंतर आता बँकेमध्ये जॉब करता येते. तर त्यांचं इथं फोटोशूट चालू होतं. तर अशी फॅमिली म्हणलं तुम्हाला पण दाखवूया चला. एक मुलगा, एक मुलगी आणि दोघं नवरा-बायको. तर अशी फॅमिली त्यांची छोटीशी. आणि भाऊंना आई पण आहे, वडील नाही आहेत, वडील वारलेले आहेत. तर त्यांच्या आई खाली बसलेल्या होत्या पाहुण्यांच्या, त्याच्यामुळे त्या नाही दिसल्या व्हिडिओमध्ये. आणि घराच्या समोरच ओपन स्पेसमध्ये त्यांनी असं जेवणाची सोय वगैरे केलेली होती पाहुण्यांच्यासाठी. आणि त्याच्या पलीकडेच कोणीतरी असं खेळायचं ग्राउंड बनवले, जाळ्या वगैरे लावून सगळं. तर मुलांना खेळायसाठी पण छान झालं समोरच.
तर चला आता मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते पूर्ण एंट्रन्सपासून. तर हे गेट आहे आणि गेटजवळच त्यांनी नेम प्लेट लावलेली आहे. तर रिद्धी हाऊस. तर रिद्धी त्यांच्या मुलीचं नाव आहे. श्री मुकुंद अर्जुन ठाणगे भाऊंचं नाव आहे आणि श्री कामिनी मुकुंद ठाणगे ताईंचं नाव आहे. तर अशी नेम प्लेट पण त्यांनी छान लावलेली आहे आणि बेसमेंट तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे लावण्यासाठी भरपूर अशी जागा सोडलेली आहे खाली. आणि खाली त्यांनी 1 BHK बनवलंय बहुतेक भाड्याने देण्यासाठी आणि दुसऱ्या फ्लोअरवरती त्यांनी 2 BHK बनवलेलं आहे स्वतःला राहण्यासाठी आणि तिसऱ्या फ्लोअरवरती त्यांनी गेस्ट रूम बनवलेलं आहे म्हणजे मास्टर बेडरूम आहे. खूप छान आहे. तर सगळं आतमध्ये जाऊन तुम्हाला मी घराची होम टूर देते. तर चला. तर भाड्याने द्यायचं ते खाली म्हणजे त्यांना सेपरेट आणि वरती जे ते राहणार आहेत ना त्यांना पण बाहेरून जिना बनवला आहे म्हणजे एकमेकाला अजिबात डिस्टर्ब नाही. एकदम सेपरेट बनवलेलं आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर मला समजलं, की हा बहुतेक हॉल आहे समोरचा आणि त्याच्या थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूलाच लगेच इथं बेडरूम आहे. तर ताईं त्यावरती पाहुणेरावळे होते, बिझी होते ना, त्यामुळं मी आणि सागर दोघंच आलो होतो पाहण्यासाठी. तर मला जेवढं समजलं ना, अंदाजे तेवढं मी तुम्हाला सांगते. आणि बेडरूमच्याच समोर लगेच टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडं समोरच लगेच किचन आहे. असं म्हणजे छोटंसं आहे, पण एकदम सिस्टमॅटिक बनवलेलं आहे त्यांनी. मला वाटतं भाड्याच्या हिशोबानेच बनवलेलं असेल, कारण खाली पण एक किचन होतं आणि वरती पण एक किचन होतं. हे बघा, भांडे वगैरे लावण्यासाठी एकदम सिस्टमॅटिक बनवलेलं आहे. एकदम मस्त आहे. तर हे दाखवलं खालचं मी तुम्हाला 1 BHK. तर चला जाऊया आपण आता वरती. वरचं पाहायला तर असा बाहेरूनच जिना आहे. जिना पण त्यांनी एकदम छान असा बनवलाय. दोन्ही साईडकडून अशी स्टीलची रेलिंग लावलेली आहे आणि त्यांचं एंट्रन्स असे तुम्ही बघू शकता. सेफ्टी डोअर पण त्यांनी लगेच लावून घेतलेत आणि गणपती बाप्पाची फ्रेम भाऊनी त्यांनी पण लावली, कारण त्यांना पण माहीत नसेल आपल्याला जसं माहीत नव्हतं ना दाराच्या म्हणजे घराच्या बाहेरून गणपती बाप्पांची फ्रेम लावू नये. त्यांनी पण लावली. पहिलं जसे लोक लावायचे ना त्यानुसारच आता पण लावतात. माहिती नसल्यावर काय करणार आहे. तर एखाद्या दिवशी निवांत गेले ना ताईंना मी सांगेन, की त्या गणपती बाप्पाच्या पाठीला पण एक गणपती बाप्पांच्या आतमधून फ्रेम किंवा फोटो काहीतरी मूर्ती लावा म्हणून. तर असं आहे. त्यांनी इथं वरचं जे हॉल आहे ना तिथंच पूजेची मांडणी केली होती म्हणजे होम हवन केलं होतं. आणि थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता आता पाहुणे-रावळे आहेत तरी मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर किचन आहे अजून ते राहायला आलेले नाही आहेत. थोडंच त्यांनी सामान आणलेलं आहे फक्त पूजेसाठी. तर असं त्यांचं म्हणजे इथं किचन आहे. भांडे लावायला वगैरे मोठी मांडणी बनवली त्यांनी मस्त. मोठाले डबे वगैरे छान राहतील. आणि इकडे छोटीशी गॅलरी आहे. तर गॅलरी पण दाखवते. मस्त गॅलरी आहे. तिथं उभं राहिलं ना सगळीकडे व्ह्यू मस्त दिसतोय. हे बघा. म्हणजे कपडे वगैरे धुण्यासाठी बाहेर त्यांनी छोट्याशा गॅलरीमध्ये छान बनवलंय. तर असा व्ह्यू दिसतो इकडला. आता हॉल आणि किचन तर पाहिलं, गॅलरी बघितली आपण त्यांची. आता 2 बेडरूम आहेत ना म्हणजे सेकंड फ्लोअरवरचे. तर तिथले बेडरूम दाखवते मी तुम्हाला. तर पाहुणे-रावळे आहेत ना, तर मला पण थोडंसं कसं तरी वाटतं. पण म्हणलं चला काही जास्त लांबचे नाही आहेत ते, जवळचेच आहेत. त्याच्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. तर पाहुणे बसलेलेच होते रूममध्ये. तर ते एक बेडरूम होतं आणि हे एक बेडरूम आहे. असे 2 बेडरूम आहेत आणि कपडे वगैरे टाकलेले असतील पाहुणे-रावळ्यांना थोडंसं आराम करायला. कारण अजून राहायला आलेले नाही आहेत ते ना, पूजेसाठीच आदल्या दिवशी आले असतील बहुतेक. त्यामुळं थोडंसं सामान वगैरे आहे. तर असं आहे. तर सेकंड फ्लोअरवरच आपण 2 BHK जे होतं ना, ते तुम्हाला दाखवलं. 2 बेडरूम, किचन, हॉल. आता तिसऱ्या फ्लोअरवरच मी तुम्हाला रूम दाखवते. तर तिसऱ्या फ्लोअरवरती ताई बोलल्या, की आम्ही गेस्ट रूम बनवलेलं आहे. म्हणजे मास्टर बेडरूम आहे, चांगलं मस्त आहे. हे बघा असं बेडरूम आहे आणि इकडं बेडरूमलाच अटॅच इकडं टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे मास्टर बेडरूम आहे मस्त. आणि त्याच्याच पलीकडं ताई बोलल्या, की मोठी गॅलरी आहे. म्हणजे टेरेस आहे, मोकळं टेरेसच म्हणा. तर टेरेसवरती पाहुणे पण होते. ते पण छान असं इकडे-तिकडे एरिया पाहत होते. कारण त्यांच्या टेरेसवरती उभं राहिलं ना, सगळा नगरचा भाग दिसतोय. तुम्ही बघू शकता हे ज्या लाईटी दिसतात ना समोरच्या, सगळा नगरचा भाग येतो. नगर दिसतंय त्यांच्या टेरेसवरून. आणि इथं पण त्यांनी वरच्या जो टॉवर आहे ना, वरती जाण्यासाठी पण असा लोखंडी जिना बसवलेला आहे. तर इकडला पण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हे बघा. सगळीकडे बिल्डिंग वगैरे घरं म्हणजे छान भरलेलं आहे. आणि जो पाईप आहेत ना, पाईपाच्या पलीकडे मोठी बिल्डिंग आहे ना, तर ती आपल्या इकडं जी रोडच्या कडेला बिल्डिंग आहे ना, ती बिल्डिंग दिसते इथून. तर आपल्या घरापासून काही लांब नाही आहे. आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर जो लिंक रोड आहे ना मध्ये, तर लिंक रोड जर क्रॉस केला ना, तर थोड्याच अंतरावर लगेच त्यांचं घर आहे. म्हणजे आपल्या घरापासून त्यांच्या घराचं अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे, जास्त नाही आहे, लांब नाही जवळच आहेत. तर चला आपल्या गावाशेजारचेच आणि आपल्या युनिटचेच
म्हणजे आपल्या ओळखीचेच जवळचेच कोणीतरी आपल्या जवळ राहायला आलेत असा एक आनंद वाटतोय. तर आपलं घर थोडंसं तुटक आहे ना, त्याच्यामुळं आपल्या घराच्या शेजारी काही अजून जास्त घरं नाहीत. इकडं भरलंय एक साईडला आणि दुसऱ्या साईडला इकडं बघा थोडंसं मोकळंच आहे अजून. तर हळू भरतंय. तर लिंक रोडचं काम चालू झालंय आणि आमच्या इकडं खूप असं म्हणजे जास्तच डेव्हलप व्हायला लागले आता. त्यामुळं प्लॉटचे भावसुद्धा खूप वाढलेले आहेत. तर यांनीसुद्धा 25 लाख रुपये गुंठ्यानी काहीतरी जागा घेतलेली. खूप भाव आलेत इकडं आमच्या इकडं. खूप डेव्हलप व्हायला लागलं ना त्याच्यामुळं. तर कसं वाटलं आमच्या ताई आणि भाऊंचं घर कमेंट करून नक्की सांगा. तर सगळं घर दाखवून झालं तुम्हाला. थोडंसं थकले मी खालीवर करून जिना चढून थोडंसं बसले आणि आता जेवण करतो आणि निघतो घरी. तर सागर पण थकलाय तो बोलला थोडंसं बस. सागर पण बसलाय बघा. सागर तर सागर आणि मला खाली जेवायला निघायचंच होतं. तितक्यात ताई आणि फौजी साहेबांचे जे सीनियर होते ना, एन टी पवार साहेब, त्यांच्या मिसेस ते भेटले. मग आम्ही 1-2 फोटो काढले आणि सागर आणि आम्ही दोघं आलो खाली जेवायला. तर जेवणाची मस्त अशी त्यांनी सोय केलेली होती. आम्ही दोघांनी जेवण केलं आणि लगेच तिथून निघालो. तर केडगावमध्ये आलो आम्ही. इथं चेडे हॉस्पिटल आहे, दातांचा दवाखाना. त्याच्यासमोरच इथं श्री स्वामी समर्थ सुपर मार्केट आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला म्हणजे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे. तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही बऱ्याचशा ताई विचारत होत्या ना, की ताई कुठून घेतल्या तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र, त्यानंतर पाराचं शिवलिंग आम्हाला दाखवा, सांगा. तर म्हटलं चला मला पण थोडंसं सामान घ्यायचं ना गुरुवारसाठी, तर तुम्हाला पण दाखवते, सांगते मी. तर रोडचं काम चालू आहे ना, तर गाडी पलीकडेच लावली सागरनी नेऊन आणि हे पूजेच्या साहित्याचं दुकान तुम्ही बघू शकता. इथं नंबर पण दिलेला आहे मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते काकांचा. तर मंडळ तुम्ही बघू शकता मी ना आपले जे पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये आले. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या, की ताई तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र किंवा पूजेचं साहित्य कुठून घेत असता? तर काकांकडून मी घेऊन जात असते. तर काका आहेत आणि काकांचा हा मुलगा आहे. तर कधी काका असतात, कधी त्यांचा मुलगा पण असतो. त्यांना बोलायला लावते. कसं तुम्हाला ते प्रोव्हाईड करू शकतात. भैया नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. आपलं दुकान गेल्या 25 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेने उपलब्ध आहे. आपलं नगर, पुणे, राहुरी अशा 4 ते 5 शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आपण पूर्ण भारतातून कुठूनही आपल्याला ऑर्डर करू शकता. आपण आपल्याला फोटो टाकणार WhatsAppवर वगैरे जसं आपलं रिक्वायरमेंट असेल तशी. फक्त तुम्ही रिक्वायरमेंट आम्हाला नोट करायचा की आम्हाला ही गोष्ट पाहिजे तशी आम्ही तुम्हाला फोटो पाठवतो. फोटो करा किंवा व्हिडिओ कॉल करा. तुम्ही ऑर्डर दिले, पेमेंट पाठवलं ॲडव्हान्समध्ये की आपण घरपोच पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये कुठेही आपण मटेरियल देऊ शकतो. आपल्याकडे देवांचे ड्रेस, देवांचे आसन, देवांच्या मूर्ती, दररोज पूजेसाठी लागणारं अगरबत्ती, धूप, कापूर, अष्टगंध, वाती सर्व प्रकारचं पूजा साहित्य एकाच ठिकाणी भेटणार आहे. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. लोकांकडे 2 गोष्टी 4 गोष्टी भेटतील, आपल्याकडे सगळं साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे. काही पूजा साहित्य लागलं तुम्ही फक्त WhatsAppवर कॉल करायचा, घरपोच पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये तुम्हाला घरपोच पूजा साहित्य. ओके. थँक्यू. येस सर. तर भैयाने तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलं. मला एवढं व्यवस्थित सांगता येणार नाही, तेवढं भैयाने व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला. तर आता मी काही थोडंसं छोटं-मोठं सामान घ्यायचंय मला गुरुवारसाठी, तर ते सामान घेते आणि निघतो घराकडं. चला. आता मला धूप बनवायची होती ना, तर मला गुगूळ आणि लोबन मिळतच नव्हतं. तर काकांनी आणलंय आता, तर काकांकडून मी लोबन आणि गुगूळ घेऊन जाते धूप बनवायसाठी. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते, की "ताई आम्हाला तू धूप बनवून दाखवणार होती." तर मला सामानच मिळत नव्हतं ना, त्यामुळे मी थांबले होते. आता हे सामान घेऊन जाते आणि मग तुम्हाला धूप बनवून दाखवेन मी. तर हे बघा काकांकडे इथं सगळ्या प्रकारच्या मूर्ती, मुखवटे, त्यानंतर जे हवं ते पूजेचे साहित्य म्हणजे आपल्याला मिळून जाते इथं. तर बऱ्याचशा ताई विचारत होत्या, की "ताई श्रीयंत्र कुठून घेतलं? देवी लक्ष्मीची मूर्ती कुठून घेतली? गजलक्ष्मी कुठून घेतली? त्यानंतर पाराचं शिवलिंग कुठून घेतलं?" तर इथून काकांकडूनच मी घेऊन गेलेली सगळं. तर एकदम ओरिजिनल देतात. काकांनी मला पाराचे शिवलिंग पण एकदम ओरिजिनल दिलेलं आहे. मला अनुभव आहे आणि मी वापरलेले त्यामुळं मला माहिती आहे. ते डुप्लिकेट वगैरे काहीच देत नाही. सगळं ओरिजिनल देतात आणि मूर्ती तर तुम्ही बघू शकता. एकदम माता लक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडं सेम तशीच आहे. इथूनच घेऊन गेलेली मी. तर एकदम छान आहे. तर माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते आत्तापर्यंत जेवढ्या वस्तू मी इथून नेलेल्या आहेत ना, ते एकदम छान लागलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणता प्रमोशन आहे का काय? प्रमोशनसाठी सांगते का काय? तसं काहीच नाही आहे. मी हमेशा इथं घ्यायला येत असते आणि माझे असे विचार आहेत की सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्या पाठीमागं आपलं पण चांगलं व्हावं, असे विचार जर ठेवले तर देव आपल्याला कुठंच काहीच कमी करत नाही. तर आपल्यामुळं कोणाला फायदा झाला तर मला त्याच्यातून आनंदच आहे. त्यामुळं मी सांगते तुम्हाला काकांविषयी की इथं सगळ्या वस्तू मिळून जातील आणि बऱ्याचशा ताई विचारत होत्या, तर म्हटलं सांगून द्यावा तुम्हाला. तर सगळ्या प्रकारचं वस्तू इथं मिळून जातात पूजेचे साहित्याचे म्हणजे आपण जेवढं वापरतो पूजेसाठी तेवढं. तर चला
आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.